सुप्रभात मंडळी. बंड्या बॉईजचं पहिलं वार्षिक स्नेहमिलन मेळगाव पालघर जिल्ह्यात आपण आहोत आणि याचं चित्रीकरण 70-70 स्पोर्ट्सची टीम करत आहे. माझ्या जोडीला आहेत नितीन कोळी. म्हणजे बंड्या बॉईज संघाचा हा मधल्या फळीतला एक असा फलंदाज ज्याने गोलंदाजांना सळो की पळो करून टाकलं आणि धावांची इमले रचणारा फलंदाज, टोलेजंग षटकार मारण्यामध्ये पटाईत असा नितीन कोळी आपल्यासोबत आहेत. नितीन, अर्थात या गेट टुगेदरमध्ये तुझी फटकेबाजी तर आम्ही मैदानामध्ये पाहिली आहे, पण या गेट टुगेदरमध्ये ज्या पद्धतीने तू हार्मोनियमवर एक रंगत तयार करतोय, तर हे संगीतची आवड कशी काय निर्माण झाली आणि आज गेली किती वर्ष तू हे साधना जोपासतोय? सुरुवातीपासून माझ्या घरातच हा वारसा आहे. माझे वडील वाजवायचे, भजन करायचे. पण माझ्या वयाच्या 17व्या वर्षापासून मी हार्मोनियम हातात घेतला असं म्हणायला हरकत नाही. कारण घरी हार्मोनियम असला तरी लहानपणापासून बाबांनी कधी त्याला हात नाही लावून दिला. पण वसईला एक आमच्या बस डेपोच्या मागे गणपती मंदिर आहे. तिथे दर मंगळवारी मी कॉलेज सुटल्यानंतर जायचो. मग मला तिथून भजनाची आवड झाली गणपती बाप्पाच्या मंदिरातून. मग घरी येऊन मी ते काही स्वर वयाच्या 17व्या वर्षानंतर मी ते स्वर असे काढायचो. असे हळूहळू मला सरगम पण नव्हती माहीत, सारेगम पद निसा. मग ते थोडंसं मग असा अंदाजे वाजव. मग आई बोलायची, तुला जे जमते ना ते कर, जमतं ते करत राहा, येईल असं बोलत मी ते हळूहळू शिकलो. मग आमचे बँड्राचे खारदांड्याचे माझे गुरु आहेत, जे मला येऊन नंतर त्यांनी दाखवलं कसं काय करायचं ते. मग आणि त्यांच्यामध्ये भजनी मंडळातले माझे अजून एक गुरु आहेत, नामदेव तरकरी, आणि मेन आमचे गुरु जे मारुती बुवा दांडेकर, जे खारदांड्याचे आहेत. त्यांनी येऊन मग घरी, आणि ते सतत आमच्या घरी नेहमी यायचे. मग हळूहळू त्यांनी काही गोष्टी दाखवल्या, त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलो. मग बरीच वर्षानंतर मला वाटतं एक 97पासून ते मला वाटतं आतापर्यंत मी हळूहळू थोडंसं शिकतो आहे. असं काही मी क्लासिकल बेस काहीच शिकलेलो नाही. एक मला असं वाटतं गणपती बाप्पाची माझ्यावर खूप चांगली कृपा आहे, तर जे मला हार्मोनियम सहजगती येतं आणि मी शिकतो. आणि आजपर्यंत मी काही गोष्टी ज्या चांगल्या शिकायच्या असतात ते यूट्यूबवर सर्च करून मी शिकत राहतो. बस. नितीन, अर्थात भजन, गझल असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यातसुद्धा रिधम हा खूप महत्त्वाचा असतो. तर तुझं सर्वात फेवरेट गाणं कुठलं आहे? एखादी भजन आहे, गझल आहे, कव्वाली आहे, आणि ते नेमकं कुठलं गाणं आहे आणि का तुझं ते फेवरेट आहे? मला एक बोललं ना, हिंदी फिल्ममध्ये बघायला गेलं तर राम तेरी गंगा मैली, हुस्न पहाड होता, तो राग एवढा चांगला आहे ना पहाडी, गायला पण बरं वाटतं. आणि म्हणजे त्याच्या बेसवरती भरपूर हिंदी फिल्ममध्ये खूप गाणे आहेत. मग ते त्याच्यावर मी थोडासा प्रयत्न करत असतो गायला, आणि खूप मजा येते म्हणजे असं. आणि क्लासिकल बेस बोलाल तर मी तसं शिकलेलो नाही आहे, पण असं इथून तिथून शोधून थोडा थोडा करून मी ते आत्मसात करत असतो. हा जो बंड्या बॉईजनी वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला आहे, तुला असं वाटते की पुढच्या वर्षीसुद्धा हा कार्यक्रम व्हावा? येस. मला असं वाटतं जेव्हा मी बंड्या बॉईजला खेळायला चालू केलं, तेव्हा पहिल्या वर्षीपासूनच असा म्हणजे सगळ्यांचाच असं, म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा मी चालू झालं का कुठेतरी एक वर्षाअखेरीस एक गेट टुगेदर व्हायला पाहिजे, कुठे पिकनिकला जायला पाहिजे. म्हणजे ऑफ सीझन होतो, रबर बॉलच्या मॅचेस चालू होतात, ठीक आहे ना. मग आता टेनिस बॉलचं संपलेलं आहे, तर एक वर्ष कुठेतरी जायला पाहिजे अशी मला वाटतं. मला खेळून आता 20-22 वर्ष झाली, आतापर्यंत आम्ही कुठे गेलो नव्हतो. म्हणजे आम्ही सतत दरवर्षी सांगायचो संतोषला किंवा चिवाला, अरे यार वर्ष संपतं, दरवर्षी कुठे जायला पाहिजे. दरवर्षी आपण टुर्नामेंटले थोडे थोडे पैसे बाजूला काढत असतो, जाऊयात कुठेतरी जाऊयात, पण असा योगच नाही आला. चला आता आमच्या रिटायरमेंटनंतर, म्हणजे आम्ही टेनिस क्रिकेट थांबवल्यानंतर काय होईना, आपण सगळे लेजंड्स बंड्या बॉईजचे एकत्र आणि एक विचार केला की चला आपण आता कुठेतरी एक स्नेहसंमेलन करून भेटूयात. तशा प्रकारे मग आज हा योग आला आणि तुमच्या सगळ्यांच्या मार्फत खूप बरं वाटलं आज येऊन, आणि मजा आली. नितीन, तुझ्या नावी शेवटच्या चेंडूवर षटकार मारायचे भरपूर रेकॉर्ड्स आहेत वेगवेगळ्या मैदानावर. जेव्हा शेवटच्या चेंडूवर 6 धावांची, 4 धावांची गरज असते किंवा कंपल्सरी चेज असलं की ते धावा काढणं हे गरजेचं असते, अशा वेळेला जेव्हा तू मैदानामध्ये जातो तेव्हा तुझ्या मनात काय विचार असतो? म्हणजे तू तुझ्या हँड-आय कोऑर्डिनेशनवर भरवसा जास्त ठेवतो की गोलंदाजाची बॉडी लँग्वेज बघून तुला तो शॉट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते? काय करतो नेमकं तू जेव्हा शेवटचा चेंडूवर स्ट्राईकवर असेल आणि 6 धावा, 4 धावा पाहिजे आहेत? नो डाऊट. अतिशय खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की शेवटच्या चेंडूवरती मला असं वाटतं की आमच्या नशिबी ना क्रिकेट खेळताना असं कधीच आलं नाही का एक 30 बॉल खेळायला मिळणार आहेत, 20 बॉल खेळणार मिळणार.
म्हणजे एक 4 बॉल 3 बॉल 2 बॉल 1 बॉल, म्हणजे ही जी गणितं आम्हाला फक्त आमच्या भरत वाघेले सरांकडून शिकायला मिळाली की जे तुझा म्हणजे बोलतात ना, जो तुझा पार्ट आहे, जो तुझा आता तुला करण्यासारखं आहे का इथे जाऊन आता हे केलंच पाहिजे. आम्हाला तसंच वाटतं टीममध्ये आम्ही उभे राहायचो ना त्या हिशोबातच की आपली ही जागा आहे, आपल्याला हे करायचं आहे आणि करून दाखवायचंच आहे. 1 बॉल 1 किंवा 1 बॉल 6 1 बॉल 4 असे बरेच ठिकाणी झाले. मला तो बँड्राचा सीन खूप आठवतो MIGवरचा, जेव्हा मी आऊला खेळलो होतो 1 बॉल 5चा. 1 बॉल 5चा बॉल मी त्याला एवढंच बोलवलं आऊला जाऊन, फुलटॉस नको टाकूस, बाकी कुठला पण बॉल टाक, कारण मला फुलटॉस फार खेळायला खूप भीती वाटायची. मी बोललो होतो फुलटॉस नको. मग त्याने मधल्या विकेटवरचा बॉल मी त्याला तो 6 मारलेला. तो एक क्षण मला खूप चांगला वाटला आणि बऱ्याच अशा इनिंग्स झाल्या की ज्याच्यामध्ये मी असं सांगतात की खूप वेळा आम्ही तुझी बॅटिंग बघितली, पण आलं तर मला नाही, ते माझ्या आठवणीत नाही राहत. कदाचित माझा जो स्वभाव आहे विसरभो आहे आणि खूप अशा इनिंग्स आहेत. त्यातली त्यात एक चांगली इनिंग माझी नारंगीची आहेत, जे 6 बॉल 6 षटकार मारले 2016मध्ये. त्याच्यात मी त्या बॉलरला सांगितलं की मला असं वाटलं की आता 2 वेळा झालेलं ऑलरेडी 6 बॉल 6 6. तर मी त्याला बोललो, म्हटलं लास्ट बॉल मी तुला रिव्हर्स मारतो का जेणेकरून ना लागला तर ठीक आहे. मी तर बोलून रिव्हर्स मारला आणि तो अचानक लागला सुद्धा. मी असं नाही का रिव्हर्स नाही खेळतो मी, पण फार क्रिकेटचं मला असं वाटतं की रिव्हर्स हा फटका आपल्याला एकतर खड्ड्यात तरी नेतो नाही तर वर तरी नेतो. पण मी फार रिव्हर्स कमी खेळलो क्रिकेटमध्ये माझ्या आयुष्यात आणि त्या दिवशी तो रिव्हर्स मी त्याला बोलून मारला आणि लागला. चल ठीक आहे. एक तो बोलतात ना योग असतो. मला असं वाटतं की ह्या गोष्टी घडायला तो योग जुळून यायला पाहिजे. बाकी सगळं आपल्या शेवटपर्यंत प्रयत्न करायचे असतात. क्रिकेट आहे, हरणं जिंकणं चालू असतं बस. नक्की मित्रांनो, नितीन कोळी यांनी सर्वांना एक विचार लोकांसमोर ठेवला आहे आणि तो असा आहे की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूँ. और उन्होंने एक बार नहीं 2 बार नहीं बहुत बार किया है. तर नितीन कोळी, तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.